पर्यटकांच्या गर्दीमुळे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळते की काय अशा चर्चा सुरू झाल्यात। जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्यामुळे अनेक जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू घातलेत। अगदी सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडलेल्या पर्यटकांची गर्दी जिल्ह्यातील सगळ्या पर्यटन स्थळांवर दिवसेंदिवस वाढते। मात्र प्रशासनाकडून थोडी शिथिलता दिली आणि काही बेजबाबदार नागरिकांना आणि तरुणाईला कोरोनाचं समूळ उच्चाटन झालं असंच वाटायला सुरुवात झाली। जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून काहींना कोरोनाने मृत्यूचा दर सुद्धा वाढतोय। त्यामुळे प्रशासनाने हुल्लडबाज आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना वेळीच रोखणं आवश्यक आहे। एकट्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितलं। आरोग्य मंत्रालयाने म्हटलं की केरळच्या 14 आणि महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे। आता सरकार यावर काही निर्बंध घालणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आपण कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला, थोड्याफार निर्बंधांमध्ये शिथिलता सुद्धा आली। मात्र त्यानंतर पर्यटन स्थळावर ज्या पद्धतीनं गर्दी होते आहे खरंच चिंता वाटते। म्हणजे अक्षरशः कोरोना संपला की काय अशा आविर्भावात लोक अगदी पर्यटन स्थळांवर जातात आणि बेजबाबदारपणा दाखवतात आणि हीच गर्दी कुठेतरी कोरोनाला पुन्हा एकदा आमंत्रण देणारी किंवा संख्या वाढवणारी ठरणार का ही भीती निर्माण झाली। औरंगाबादला जाणारो सचिन बडे आपल्या बरोबर आहे। सचिन, औरंगाबादमध्ये एकट्या औरंगाबादमध्ये सर्वात जास्त पर्यटन स्थळ आहेत। आतापर्यंत ही पर्यटन स्थळं बंद होती, मात्र स्थानिक व्यापाऱ्यांचं ज्या पद्धतीनं नुकसान होतं, ज्या पद्धतीनं मागणी केली जात होती, पर्यटन स्थळांमध्ये बऱ्यापैकी शिथिलता आणली गेली। पण त्यानंतर गर्दीला आवरण्यासाठी कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाहीये। काय नेमकं सांगाल? मनोश्री, महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून औरंगाबादची एक विशेष ओळख आहे। कारण औरंगाबादमध्ये जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळची लेणी आहे व त्यासोबतच इतिहासामध्ये स्वतःचं एक नवीन ओळख निर्माण करणारा किल्ला म्हणजेच दौलताबादचा किल्ला देखील आहे। या पर्यटनाच्या राजधानीमध्ये आता म्हणजे जे नागरिक येत आहेत, पर्यटक येत आहेत, त्यांची संख्या देखील वाढलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हे येत आहेत, परंतु प्रश्न हा निर्माण होतो अशा टायमाला जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन होतं का नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। जे पर्यटक आहेत हे विविध राज्यांतून येतात, विविध जिल्ह्यांमधून येतात, त्या ठिकाणी नियमांचं पालन होत नाहीये। त्यामुळे नियमांचं पालन करून घेणं तेवढं जबाबदारीचं आणि महत्त्वाचं बनलेलं आहे। आपल्यासोबत औरंगाबादकर आहेत, जाणून घेऊयात ते सुद्धा कुठे बाहेर फिरायला जातात, थोडासा एन्जॉय करतात, परंतु त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी त्रुटी आढळलेली आहे। तर काय सांगणार, पर्यटन स्थळांवर काय काय अडचणी सध्या पाहायला मिळत आहेत? मोठ्या संख्येने गर्दी आहे, नियमांचं पालन होतंय का किंवा काय करायला पाहिजे? आता पहा, जे काही सरकारने पर्यटन स्थळं खुली करून दिलेली आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे. कारण लोक खूप म्हणजे घरात बसू बोर झालेले आहेत किंवा आपल्या कुठेतरी म्हणजे बाहेर फिरायला जाता येणं झालंय. तर कुठेतरी आपलं मन मोकळेपणाने रिलॅक्सपणे कुठेतरी निसर्गामध्ये रमता येणं झालंय. त्याच्यामुळे सरकारने जे काही समजा पर्यटन स्थळं खुली करून दिलेली आहेत, ती एकदम चांगली गोष्ट आहे. पण लोकांनी पण त्याचा असा समज करून घेऊ नये. आपले आपलं एकच सांगणं आहे, की बुवा आपण नियम पाळले पाहिजेत. आता पर्यटन स्थळ म्हणल्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या राज्यातून लोकं येत असतात, बरोबर आहे. तर वेगवेगळ्या राज्यातून आलेले कुठून लोकं येत असतात. आता महाराष्ट्रात बघा, काही जिल्ह्यात कोरोना नाहीये, पण काही जिल्ह्यात सध्या तरी खूप कोरोना चालू आहे समजा. तर मग औरंगाबादकरांना एवढी सांगायची इच्छा आहे, की बुवा औरंगाबादमध्ये वेगवेगळे पर्यटन स्थळ येतात. जसं की वेरूळ, अजिंठा, दौलताबादचा किल्ला म्हणजे अशा प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ येतं। या ठिकाणी जर आपण गर्दी करायला लागलो तर हा संसर्ग वाढण्याची मुख्यमंत्री साहेबांनी काय करायला पाहिजे मग आता? मुख्यमंत्री साहेबांना एवढं सांगणं आहे, की बुवा तुम्ही प्रत्यक्ष लक्ष द्यायला पाहिजे. काहीतरी म्हणजे आपले नियम कडक करायला पाहिजे. नियम कडक करायला पाहिजे. नक्कीच मनुष्य, आपण पाहतोय की सध्याच्या परिस्थितीमध्ये पर्यटन स्थळं जरी खुली झालेली असली तरी त्या ठिकाणची जी काही गर्दी आहे ही गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। नागरिकांना वारंवार आवाहन केलेलं जरी असलं तरी नागरिक नियमांचं पालन करताना पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी याकडे जातीनं लक्ष घालावं व जो काही संसर्ग वाढत आहे तो एकमेकांपासून फिरण्यामुळे किंवा एकमेकांच्या संसर्गामुळे वाढत आहे। नियमांचं पालन करण्यासाठी एक प्रश्न विचारावासा वाटतो। सचिन, एक प्रश्न विचारावासा वाटतो। सर्वात जास्त पर्यटन स्थळ जेव्हा बंद होती सर्वात जास्त आवाज औरंगाबादकरांनी उठवला। त्यांनी वारंवार म्हटलं की नियमांचं आम्ही पालन करू आणि आम्ही सगळी काळजी घेऊ, असं वारंवार अगदी व्यापाऱ्यांनी सुद्धा किंवा तिथल्या स्थानिकांनी सुद्धा आश्वासन दिलं। मात्र आता जेव्हा वेळ आलेली आहे, आता पर्यटन स्थळ खुली करण्यात आलेली आहे, पर्यटक येतात, किती काळजी या व्यापाऱ्यांकडून सुद्धा घेतली जाते? कारण हा सुद्धा आता प्रश्न आहे। आता नेमकं मग सरकारने कुठेतरी पुन्हा निर्बंध घातले की पुन्हा हेच व्यापारी आवाज उठवणार?
नक्कीच पुन्हा जर बंद झालं तर पुन्हा व्यापारी आवाज उठवतील, व्यापारी एकत्र येतील, विक्रेते एकत्र येतील. कारण त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न आहे. निश्चित. त्यांच्यावर सुद्धा बेरोजगारीचं कुऱ्हाड कोसळलेली आहे. परंतु मग अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी नियमांचं पालन करणं व नियमांचं पालन करून घेणं हे विक्रेत्यांची सुद्धा मोठी जबाबदारी आहे. सध्याच्या स्थितीला जे काही बाहेर विक्रेते असतात, त्यांनी प्रत्येक येणाऱ्या पर्यटकाला सांगणं गरजेचं आहे, की तुम्ही मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा. अशी विविध प्रकारची नियमावली आहे, ही वारंवार त्यांना सांगणे गरजेचे आहे. कारण औरंगाबादमध्ये जे काही पर्यटक येतात, जर समजा सकाळच्या सत्रामध्ये 100 सकाळच्या सत्रामध्ये 1000 पर्यटक, तर दुपारच्या सत्रामध्ये 1000 पर्यटक अशी नियमावली जरी असली, तरी कुठेतरी त्या नियमावलीचं पालन करताना पाहायला मिळत नाहीये. पर्यटक जातात, उघड्या हातानं प्रत्येक वस्तूला टच करतात. दुसरे पर्यटक येतात, त्याच ठिकाणी सुद्धा स्पर्श करतात. म्हणजे हे कुठेतरी सत्र सुरूच आहे. यामध्ये संसर्ग वाढत चाललेला आहे. औरंगाबादमध्ये सध्याच्या स्थितीला रुग्णसंख्या जरी कमी होत असली, तरी मृत्यू हे कमी झालेले नाहीयेत. मृत्यूचा दर सुद्धा राज्यामध्ये सुद्धा कायम आहे. त्यामुळे कोरोनाची नियमावली पाहता पर्यटन स्थळांवर नियमांचं पालन करून घेणं तेवढं गरजेचं बनलेलं आहे. नियमांची पायमल्ली होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय पुरातत्व विभागाचे काही पर्यटन स्थळं असतील किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत येणारे काही पर्यटन स्थळं असतील, त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. नियमांचं पालन करून घेणं गरजेचं आहे. आणि याकडे मुख्यमंत्री महोदयानं जातीने लक्ष घालायला हवं. कारण हे जर संकट आलं तर स्वतःच्या आपल्या महाराष्ट्र राज्यावरच येऊ शकतं आणि मग त्यावेळेला आरोग्य यंत्रणा असेल किंवा राज्य सरकारवर असेल, मोठा भार निर्माण होतो. त्यामुळे आता राज्य सरकारची मोठी जबाबदारी आणि नागरिकांची ही जबाबदारी पाहायला मिळत निश्चित आहे. आहे. म्हणजे जेवढी प्रशासनाची जबाबदारी तेवढी सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा तितकीच जबाबदारी. आपण थेट सिंधुदुर्गाला जाणार आहोत. समीर महाडेश्वर सुद्धा आपल्या बरोबर आहेत. समीर, आपण बघतोय की कोकणामध्ये, सिंधुदुर्गमध्ये किंवा एकंदर कोकणाचा जर आपण विचार केला तर कोरोनाग्रस्तांची संख्या तिथे जास्ती आहे. अगदी म्युकरमायकोसिसचे रुग्ण सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळले होते. त्यामुळे चिंतेची बाब आहे. त्यातच आता आपण बघतोय अनेक ठिकाणी पर्यटन स्थळं खुली झालेली आहेत किंवा लोक घरी बसत नाहीत. पर्यटन स्थळावर अगदी विकेंडच्या निमित्ताने का होईना फिरायला जातात. अर्थातच व्यापारींनी वारंवार म्हटलंय की सर्वसामान्यांनी सुद्धा म्हटलंय की आम्ही काळजी घेऊ, पण तितकीशी काळजी घेतली जात नाही आणि त्यामुळे चिंताजनक संख्या आता पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची वाढायला सुरुवात झाली आहे. नक्कीच मनस्वी, जर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किंवा तळ कोकणाचा विचार केला असेल तर वर्षा पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा किंवा तळ कोकण हे प्रसिद्ध आहे. पण सध्या कोरोनाच्या महामारीमुळे वर्षा पर्यटन पूर्णतः बंद आहे आणि वर्षा पर्यटन बंद असताना किंवा पर्यटन स्थळ संपूर्ण बंद असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी पाहिलं असेल तर सध्या जे गोवा असेल किंवा कर्नाटक असेल अशा ठिकाणाहून पर्यटक सध्या आंबोली असेल किंवा दुसऱ्या बाजूने पाहिलं असेल तर या पर्यटक गेली 2 वर्ष वर्षा पर्यटन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद आहे आणि त्यामुळे मोठा फटका इथल्या व्यापाऱ्यांना झालेला आहे. व्यापाऱ्यांकडनं मागणी अनेक वेळा पण सरकारकडे झाली होती काय तर पर्यटन व्यवसाय सुरू करा म्हणून. पण सध्या सिंधुदुर्ग जिल्हा हा रेड झोन मध्ये असल्यामुळे तसेच या ठिकाणी मायक्रोसिस किंवा डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्यामुळे या ठिकाणी चिंताग्रस्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. कारण दुसऱ्या बाजूने पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट आहे तो 7% आहे. म्हणजे आता कुठेतरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही कमी होताना पाहायला मिळते. मृत्यू संख्या देखील कमी होते. आरोग्य यंत्रणा सज्ज होऊन चांगल्या प्रकारे काम करते. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं असेल तर जिल्हा प्रशासन आहे, या जिल्हा प्रशासनाचा ताळमेळ कुठेतरी बसताना पाहायला मिळत नाही. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे नागरिक आहेत, जे व्यापारी वर्ग आहेत, यामध्ये जर पाहिलं तर ताळमेळ बसताना पाहायला मिळत नाही. कारण त्यांना राज्य सरकार एक निर्णय देतंय, जिल्हा प्रशासन एक निर्णय घेतोय, स्थानिक प्रशासन एक निर्णय घेतोय आणि त्या संबंधीची पूर्णतः माहिती स्थानिकांना माहीत नसल्यामुळे कन्फ्युजन या संपूर्ण व्यापारी म्हणा किंवा नागरिकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तळ कोकणाच्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि सध्या पर्यटन व्यवसाय पूर्णतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातला ठप्प आहे. तरी देखील पर्यटक सिंधुदुर्गमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. मनस्वी, आपण पर्यटन स्थळांवर जाणं बंदी असली तरी अनेक पर्यटक या ठिकाणी जाताना दिसतात. त्यामुळे आपण प्रशासनाची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. साताराला जाऊया. प्रशांत जगताप आपल्या बरोबर आहे. प्रशांत, आपण बघतो सातारा परिसरामध्ये सुद्धा काही पर्यटन स्थळ आहेत जे आपण बघतो वीकेंडला खरं तर लोक जाणं पसंत करतात. अशा वेळी आपण बघतो वारंवार जेव्हा पर्यटन स्थळं बंद होती तेव्हा हेच व्यापारी आवाज उठवत होते की आम्हाला पर्यटन स्थळं सुरू करून द्या, आमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. आता पर्यटन स्थळं सुरू झालेले आहेत. अर्थातच जितकी पर्यटकांची जबाबदारी आहे की सगळे नियम पाळायचे, तितकीच व्यापाऱ्यांची सुद्धा. ती व्यापारी कुठेतरी असं वागतात की आता कोरोनाच कुठेतरी नष्ट झाला आणि या सगळ्याचा परिणाम आपण बघतोय पुन्हा एकदा संख्या वाढताना बघायला मिळते. काय नेमकं कशा प्रकारे कुठेतरी निर्बंध आणणं गरजेचं असं नाही वाटत का मग?
नक्कीच मनश्री, खरं तर पावसाळा सुरू झाला की पर्यटकांसाठी खरं तर चाहूल लागते ती निसर्गाची. मात्र सातारा जिल्ह्यामध्ये 12 महिने जे पर्यटन स्थळं जे आहे ते खरं तर ज्या या ठिकाणी पर्यटन लोक येत असतात, राज्यभरातून नव्हे तर खरं देशभरातून पर्यटक जे आहे ते खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये येत असतात. मात्र पर्यटन स्थळं जे आहे ते खरं तर अद्याप देखील बंद आहेत. मात्र या ठिकाणी पर्यटन स्थळावरती जे स्थानिक जे व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, त्यांचा जो रोजगार आहे तो कुठेतरी त्यांचा थांबलेला आहे. कारण की या ठिकाणी येणारे पर्यटक आहेत ते खरं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे प्रशासनाला कडक निर्बंध देखील लावावे लागले. गेले खरं तर आपण 2 महिने जर पाहिलं तर 1,05,000 रुग्णांची जी सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि 2,000 रुग्ण जे दगावलेले आहेत. त्यामुळे साताऱ्यात देखील दुसऱ्या लाटेमध्ये निर्बंध अद्याप देखील खरं तर शिथिल करण्यात आले नसून कडक करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणचा जो लोकांचा जो रोष आहे तो खरं एकंदरीत पाहायला मिळतोय. आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्याकडून खरं आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा की पर्यटन स्थळावरती मोठ्या प्रमाणात गर्दी होते, काय प्रशासन केलं पाहिजे? प्रशासनानं असं म्हणणं आहे की माझ्या प्रशासनाने जे तुमचे निर्बंध आहेत ते निर्बंध तसेच ठेवून येणाऱ्या पर्यटकांना RT-PCR कंपल्शन करून त्यांना प्रवेश दिला जावा. कारण तिथल्या स्थानिक लोकांच्या रोजगारांचा प्रश्न आहे. पण पर्यटनाला परमिशन तर आहे सातारा जिल्ह्यातून, परंतु तिथे गेल्यानंतर हॉटेलच फक्त सुरू आहे. स्थानिक व्यवसायांना बंदी दिलेली आहे. त्यांना 15 दिवसानंतर चाचणी करून परत दुकान उघडं करून घ्यावं. परत आलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी जे पर्यटक आले त्यांची चाचणी करून घेऊन त्यांना प्रवेश देऊन त्यांचं दर 15 दिवसानं व्यवस्थित सगळं सॅनिटाईज करून गेल्यानंतर व्यवस्थित सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन हा व्यवसायाला चालना दिली तर बऱ्यापैकी सगळ्याच ह्यांचं चालना होऊन जाईल. कारण आता तुम्ही पाहिलं असेल तर 2 लाखाच्या वर आपली रुग्णसंख्या गेली. रुग्णसंख्या गेल्यानंतर देखील अजून आपली शिथिलता झालेली नाही, निर्बंधातून शिथिलता झालेली नाही या जिल्ह्याची. असं पाहता तर लोकांची उपासमारीची वेळ आलेली आहे. माझं म्हणणं असंच आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगणं की तुम्ही येणाऱ्या लोकांना तर तुम्ही RT-PCR कंपल्शन करून जिथल्या लोकांना जर प्रवेश दिला गेला तर इथल्या होणाऱ्या स्थानिक रोजगारांचा वगैरे सगळ्यांचा उदरनिर्वाह चालू जाईल असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच RT-PCR येणाऱ्या लोकांसाठी बंधनकारक खरं तर केलं पाहिजे. मात्र सातारा जिल्ह्याच्या ज्या हद्द आहेत त्या हद्दीवरती पोलीस बंदोबस्त असतोय, मात्र चिरीमिरी घेऊन पोलीस या लोकांना प्रवेश देत आहेत. काय सांगाल तुम्ही? त्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई येणाऱ्या पर्यटकांना केली पाहिजे आणि RT-PCR ही कंपल्सरी केलीच पाहिजे. बाहेरून येणाऱ्या लोकांना कंपल्सरी नाही केलं तर इतके अडचणी निर्माण झालेल्या आहेत की शेतकरी म्हणा, सर्वसामान्य लोकांचं जी उपासमारीची वेळ आलेली आहे ती सर्व चालू होईल असं आमचं वैयक्तिक मत आहे. दादा, मला एक सांगा की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, राजकीय मेळावे असतील, सभा असतील, त्या ठिकाणी गर्दी होते. मात्र पर्यटन स्थळं पण त्या ठिकाणी पण गर्दी होते. मात्र जी लोक खरं तर व्यवसाय करतात, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडवलं जात आहे, बाजारामध्ये येऊन दिलं जात नाही. काय सांगाल तुम्ही? हे प्रशासनाची आडमोठी भूमिका आहे. महत्त्वाची प्रशासनाची आडमोठी भूमिका असल्यामुळे शेतकऱ्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आज सातारा पूर्ण जिल्हा लॉकडाऊन आहे. कुठं थितिलता, कुठे लॉकडाऊन, कुठे थितिलता, यामुळे माणसांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे लोकांना इतकी उपासमारीची वेळ आली शेतकऱ्यांवरती, छोट्या छोट्या उद्योगधंद्यांवरती. काल मी बघितलं एका बाजूला प्रशासन म्हणतं लॉकडाऊन आणि राजकीयांचे मोठे मोर्चे चाललेले आहेत. हजारोंच्या संख्येने मोर्चे चाललेत आणि लॉकडाऊन कुणाला? मग सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्यांना लॉकडाऊन का? मग करायचं तर सर्वांनाच करा ना एकदा, नाहीतर सर्वांनाच सूट द्या. नक्कीच नियम हे सर्वांना खरं तर लागू केले पाहिजेत. पर्यटन स्थळं देखील अद्याप देखील काही सुरू आहेत. मात्र या ठिकाणी जे लोक येतात त्यांच्यामुळे खरं तर पॉझिटिव्ह रेट वाढतात. सर्वांची जे येणार आहेत जे जिल्हा बाउंड्रीवरती त्यांचे RT-PCR टेस्ट करूनच सर्वांना जिल्ह्यात घ्या. यामुळे जिल्ह्यात एक सातारा जिल्हा म्हणजे महाराष्ट्राच्या नावावर गेलेला सातारा जिल्हा. लॉकडाऊन आणि रेट वाढल्यामुळे सातारा जिल्हे पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यामुळे सातारा जिल्ह्याची भयंकर अवस्था बिकट झालेली आहे. सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. या सर्व प्रशासनाने निर्णय घ्यावा ही सर्वसामान्यांची व्यक्त. मला एक सांगा की गेली 17 महिने झालं आपण ह्या कोरोना परिस्थितीचा सामना करतोय. सातारा जिल्ह्यात अद्याप देखील निर्बंध जे आहेत ते कडक आहेत. कुठं प्रशासनात चुकतंय, काय नक्की केलं पाहिजे, काय सांगाल? सातारा जिल्ह्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे सातारामध्ये जे बाहेरची माणसं जी येत आहे, समजा फिरायला येतात, त्या बाहेरच्या माणसांकडनं डिपार्टमेंट चिरीमिरी घेतं आहे आणि ती चिरीमिरी घेतल्यामुळं संपूर्ण साताराचं बर्ड रोड संपूर्ण वाढलेलं आहे आणि तो रोड वाढल्यामुळं सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो आहे.
नक्कीच मनश्री, खरं तर आपण तर नागरिकांच्या खरं तर मत जाणून घेतलं. त्यांचं असं म्हणणं राहतं की परिटकांना खरं तर या ठिकाणी नियम जे आहे ते खरं तर कडक केले पाहिजे. जे व्यापारी वर्ग असतील किंवा त्यांचे जे कामगार आहेत त्यांना प्रशासनाने देखील त्यांना RT-PCR चाचणी करणं 15 दिवसानंतर बंधनकारक केलेले. त्यामुळे येणारे जे पर्यटक आहेत त्यांच्यामुळे कोरोनाची संख्या जी आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये खरं तर वाढते, असं एकंदरीत साताऱ्याच्या नागरिकांचं म्हणणं आहे. मनश्री, निश्चित या सगळ्यामध्ये आपण बघतोय कुठेतरी निर्बंध असणं, कडक नियम असणं, तसे लागू करणं जबाबदारी आहे. आणि बरं, हे नियम पाळले जातात की नाही हे बघणं सुद्धा आता प्रशासनाची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी आपण बघतोय बेजबाबदारपणा दिसतो आणि पर्यायाने आपण बघतोय संख्या वाढताना आपल्याला बघायला मिळते. आपण बघतोय ज्या पद्धतीने पर्यटन स्थळांवर सध्या गर्दी होते, चिंता वाढत चाललेली आहे, कारण त्यामुळे कोरोना तर पसरणार नाही ना ही भीती व्यक्त होते. अर्थातच मात्र पर्यटन स्थळ सुरू राहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण त्यावर अवलंबून असणारे जे अनेक जण आहेत त्यांच्या रोजीरोटीचा, त्यांच्या कुटुंबाचा खरं तर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. पण या सगळ्यामध्ये नियम आणि निर्बंध असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा औरंगाबादला जाऊया. सचिन बडे आपल्याबरोबर आहे. सचिन, या सगळ्यामध्ये काय नेमकं केलं पाहिजे की जेणेकरून पर्यटकांची संख्या, म्हणजे पर्यटन पण सुरू राहील आणि निर्बंध पण राहतील किंवा नियम पण राहतील. व्यापाऱ्यांच्या या सगळ्याबाबत नेमकं काय म्हणणं आहे की कशा प्रकारचे नियम खरं तर आता पुढे फॉलो झाले पाहिजेत? मनश्री, पर्यटनाची राजधानी औरंगाबाद आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं हे पर्यटक येत असतात. परंतु कोरोनामुळे बहुतांश असे पर्यटक आहेत त्यांचं येणं झालेलं नाहीये. परंतु निर्बंध शिथिल झाल्याच्या नंतर पर्यटन स्थळं पहिल्यासारखी खुली झालेली आहेत. विविध राज्यातून येतात, विदेशातून सुद्धा पर्यटक हजेरी लावायचे. परंतु कोरोनाचा निर्बंध असल्यामुळे ती संख्या आता कमी झालेली आहे. परत राज्यातून येणाऱ्या नागरिकांना जे काही प्रशासन आहे, हे प्रशासन जे काही जिल्ह्याची हद्द आहे या हद्दीवर त्यांनी तपासणी करायला हवी. मग ती कोरोना चाचणी असेल, कोरोना चाचणी केल्याच्या नंतरच, अहवाल आल्याच्या नंतरच काही तासाच्या नंतर त्यांना सोडायला हवं. कारण संसर्ग हा संपर्कात होतो. संपर्क नागरिकांचा वाढत गेला की हा वाढत जातो. सर्वात महत्त्वाचं पाहिलं गेलं तर आपण पाहिलेलं आहे, कोरोनाची लाट आलेली होती, तर ही लाट नियंत्रणात आणण्यासाठी स्वतः राज्य सरकारची डोकेदुखी देखील वाढलेली होती. आरोग्य यंत्रणा देखील कमी पडलेल्या होत्या. म्हणजे एवढं मोठं हे संकट असताना आता पर्यटन स्थळं कुठेतरी खुली झालेली आहेत. कुठे नियम जरी घालून दिलेले असले, कुठं सुरक्षा यंत्रणा जरी असली, तरी काही ठिकाणी पर्यटन स्थळांवर सुरक्षा यंत्रणा नसते. मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमतात. मोठ्या संख्येने एकत्र जमल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे व्हायला नव्हतं पाहिजे तेच होत असतं, म्हणजे संसर्ग वाढत जातो. आणि पुन्हा एकदा संसर्ग वाढल्याच्या नंतर आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान निर्माण होतात. परंतु ही आव्हान निर्माण होण्याआधीच जर आपण याच्यावर नियंत्रण आणलं तर कुठंतरी संपूर्ण जी काही लाट येणार असते किंवा जे काही संकट वाढणार असतं ते नियंत्रणात येऊ शकतं. परंतु नागरिकांचा कुठेतरी बेजबाबदारपणा व प्रशासनानं फक्त नियम घालून दिलेले असतात, नियमांचं पालन करून घेतलं जात नाही. मग याचा तोटा सर्वांना पाहायला मिळतो. जीवाशी सुद्धा कुणाला याची किंमत चुकवावी लागते, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होतीये. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काय वाटतं त्यांच्याकडून जाणून घेऊयात. त्याला काय सांगशील? नियमांचं पालन करत नाहीयेत लोक, प्रशासनानं काय करायला पाहिजे? प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही पर्यटन स्थळ बंद करू नका अशी नाही, पण पर्यटन स्थळावर काही मर्यादा लादा. म्हणजे कसं, मर्यादित काही पर्यटकांना एंट्री करा आणि तिथे काही सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे, कारण मानव हा ऐकत नसतो आणि चाचणी कडक झाली निर्बंध पाहिजे. नाही पण नियम लागू केले पाहिजेत. नक्कीच. एकमेकांचं सांगण्यावरून माणसं ऐकत नाहीत, परंतु अशा वेळेला जर तुम्ही नियमांचं पालन करण्यासाठी त्यांना वारंवार सांगत गेलात तर नियमांचं पालन केलं जाईल. प्रत्येक जागेवर सुरक्षा यंत्रणा असायला हवी. म्हणजे याचा फायदा हा होतो की नागरिक नियमांचं पालन करतात, एकमेकांना पाहून का होईना, लाजकाजक होईना, पण नियमांचं पालन करतात. पण जर नियमांचं पालन केलं नाही तर संसर्ग वाढेल, जीवाशी धोका वाढेल आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये जे होत्याचं नव्हतं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळं तिसरी लाट येण्याआधी थोपण्यासाठी नागरिकांचं सहकार्य तेवढंच गरजेचं आहे व राज्य सरकारनं हे नियम पाळून घेणं आणि नियमांचं पालन करून घेणं सुद्धा आता तेवढंच महत्त्वाचं बनलेलं आहे. निश्चितच. आणि हाच आपण बघतोय सिंधुदुर्गमध्ये सुद्धा हीच परिस्थिती बघायला मिळते. समीर महाडेश्वर आपल्या बरोबर आहे. समीर, आपण बघतो सिंधुदुर्गमध्ये खास करून आंबोली या ठिकाणी आता आपण बघतो मोठ्या प्रमाणात धबधबे असतात आणि पर्यटकांचं हे प्रमुख आकर्षण असतं. लांबून लांबून अगदी नागरिक या ठिकाणी येत असतात. सध्या यावर निर्बंध लागू केलेत पण अनेक जण ऐकत नाहीयेत आणि याचा सर्वस्वी परिणाम आपण बघतोय की सिंधुदुर्ग आणि कोकणामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्तांची संख्या सुद्धा वाढते. काय नेमकं प्रशासनाने केलं पाहिजे किंवा नेमकी काय मागणी केली जाते की पर्यटन स्थळं पण सुरू राहतील आणि निर्बंध किंवा नियमांचं पण सुद्धा पालन होईल? नक्कीच मनस्वी, जर पर्यटन सुरू शासनाने जर पर्यटन सुरू केलं तर त्या ठिकाणी RT-PCR टेस्ट करूनच पर्यटकांना त्या ठिकाणी एंट्री देण्यात यावी किंवा त्या ठिकाणी रॅपिड टेस्ट तरी करावी, जेणेकरून गेली आंबोलीचा विचार केला असेल तर गेली 3 वर्ष त्या ठिकाणचा पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प आहे. कारण 2019 साली त्या ठिकाणी घाट कोसळला होता, त्यामुळे त्या ठिकाणी पर्यटन बंद होतं.
तर गेली 2 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनामुळे पूर्णतः पर्यटन हे बंद आहे आणि त्यामुळे कुठे पर्यटन व्यवसाय सिंधुदुर्गला, कारण आपलं तळ कोकणाचा विचार केला असेल तर तळ कोकणामध्ये 75% व्यवसाय आणि 75% जे या ठिकाणचे नागरिक आहेत हे पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारने याचा विचार करायला हवा की जर पर्यटन व्यवसाय गेली 2 वर्ष बंद असल्यामुळे हे जे व्यावसायिक आहेत हे व्यावसायिक स्वतःचा उदरनिर्वाह कसा भागवणार आहेत आणि त्यामुळे पर्यटन व्यवसाय लवकरात लवकर सुरू करून त्या ठिकाणी काहीतरी निर्बंध चालू करून म्हणजे RT-PCR टेस्ट किंवा रॅपिड टेस्ट हे घेऊन त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल हे या ठिकाणी योग्य असं नियोजन करून या ठिकाणचा पर्यटन व्यवसाय सुरू करावा अशी त्या ठिकाणच्या पर्यटन व्यावसायिकांची मागणी आहे. मनस्वी, निश्चितच त्यामुळे पर्यटन व्यवसाय सुरू करावा ही मागणी केली जाते, पण असं असताना निर्बंध आणि नियमांचं पालन पण गरजेचं आहे. पुन्हा एकदा साताऱ्याला जेव्हा प्रशांत जगताप आपल्याबरोबर आहे. प्रशांत, आपण बघतोय या संपूर्ण परिसरात सातारामध्ये महाबळेश्वरमध्ये परिस्थिती बघितली, कालच आपण बघितलं की महाबळेश्वरमध्ये कोणतेही नियम पाळले जात नाहीत, पर्यायाने चिंता वाढलेली आहे. तर इतर ठिकाणी साताऱ्याची सुद्धा पर्यटन स्थळावर हीच परिस्थिती बघायला मिळते. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनानं कडक निर्बंध घातल्यात, पण प्रत्यक्षात ते किती लागू होत आहेत मुळात? नक्कीच खरं तर महाबळेश्वरचं आणि पाचगणीचं एकंदरीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी खरं तर निर्बंध जे आहे ते कडक राहणार आहेत. शनिवार रविवारी जो लॉकडाऊनचा लावलेला आहे तो पूर्णतः कडक आहे. त्या ठिकाणी संचारबंदी देखील लागू करण्यात येईल. मात्र नागरिकांचा एकंदरीत जर आपण एकंदरीत विचार केला तर गेले 17 महिने झाला आपण खरं तर कोरोनाचा लढा देतोय. त्यामुळे नागरिक देखील किती दिवस किती महिने झालं घरामध्ये बसून आहेत आणि ते खरं तर वैतागलेले. एकंदरीत त्यांचा जो रोजगाराचा प्रश्न जो आहे तो खरं तर मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. कारण की शासकीय नोकरदारांना पगार मिळतो, मात्र नोकरदार जे बाकीचे जे व्यावसायिक आहेत किंवा जे ज्यांच्या हातावरचं पोट आहे त्यांना जर काम केलं तरच ते दाम मिळणार आहे असं देखील त्या लोकांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत नागरिक आहेत, त्यांच्यावरून जाणून घेऊयात. निश्चितच गेले 17 महिने तुम्ही बघत आहात सामान्य नागरिक हा कोरोनाशी लढा देत आहे. 17 महिने घरात बसून माणसांची उदरनिर्वाह होणार नाही एवढं निश्चितच. जसं शासनानं सांगितलं की तुम्हाला घरपोच धान्य मिळून जाईल, रेशनाच्या स्वरूपात तुम्हाला मिळून जाईल, पण तेवढ्या प्रमाणात येत नाहीये. त्यामुळे लोकांना आता सरकारी नोकरदाराचं कसं होतं, त्याला पगार महिन्याला चालू आहे त्यामुळे त्याचं चालतंय, पण सामान्य माणसाचा ज्याचा हातावरचं पोट आहे जो आत्ता करतोय संध्याकाळी त्याला खायला मिळतं, तशा लोकांनी करायचं काय? तशा लोकांचं उदरनिर्वाह चालणार कशावर? ह्या गोष्टीवर जरा प्रशासनानं हे घेतला पाहिजे, विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे कडक निर्बंध आहेत तुमचे तसेच ते राहून शिथिल न करता व्यवसायाला तुम्ही चालना देण्यासाठी जे काय आहे तुमचे नियम, RT-PCR कंपल्सरी, 15 दिवसानंतर व्यावसायिकाच्या सगळ्या काही गोष्टी, आतलं सॅनिटायझिंग वगैरे सगळं काय तुम्ही त्या नियम बांधून देऊन तुम्ही उदरनिर्वाह करण्यासाठी दुकानदारांना परमिशन द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट, जे वर पर्यटनाला लोक जात आहेत लोकांचे तर RT-PCR कंपल्सरी गरजेचंच आहे, लेकिन परंतु तिथं जे कोणी माणसं आहेत त्या लोकांनी देखील तिथल्या प्रशासनाला सहकार्य करून तिथल्या जे काही लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी जे काही सुविधा असतील त्या स्वतः करून घेऊन सगळ्या येणाऱ्या रस्त्याला अडवून जे काय तुमचा कर असतो तो घेऊन तिथल्या तिथं तुम्ही RT-PCR नसेल तर त्यांना तिथं सोय करून द्यावी, जेणेकरून तुम्हाला पुढे जाताना अडचण येणार नाही. लसीकरणाचा वेग आहे तो तुम्ही थोडासा कमी झालेला जिल्ह्यातला आपला तो थोडासा वाढवला गेला पाहिजे अशा अपेक्षा, जेणेकरून आपण ह्या कोरोनाला कायम घेऊन जगायचे आपल्याला. मग थोडंसं आपण बी त्याचा विचार करून आपल्याला लोकांना शिथिलता देऊन तुम्ही सामान्य नागरिकांची बी गळचिपी चालली ती थोडीशी शिथिल करावी अशी आमची अपेक्षा आहे. मला सांगा, गेले 3 दिवस झालं कोरोनाबाधित संख्या जो आहे 1000चा आकडा जो आहे तो पार होतोय. काही पॉझिटिव्ह जे रुग्ण आहेत ते खरं तर इतरत्र फिरत आहेत, त्यामुळे ही बाधितांची संख्या जी वाढते. प्रशासनाचं मायक्रो प्लॅनिंग कुठेतरी चुकतंय का? काय केलं पाहिजे नक्की प्रशासनाने, काय सांगाल? नक्कीच प्रशासनाचं मायक्रो प्लॅनिंग चुकतं आहे, कारण आज RT-PCR किंवा रॅट करून गेलेला माणूस परत तो ऍडमिट होतोय का नाही याच्यावर थोडंसं लक्ष गेलं पाहिजे. कारण पॉझिटिव्ह जर समजा रोजचे 1000 येत असतील तर त्याच्यातले 500 नागरिक फिरतानाच दिसत आहेत, ऍडमिट कोणीच होत नाही. कारण जो तो म्हणतो की मला सिम्पटम्स नाही आहेत, मला याव नाही, त्यामुळे तो समाजात तसाच वावरताना दिसतोय. जो कोणी मास्क वापरत नाहीये, सॅनिटायझरचा यूज करत नाहीये, अशा लोकांचं तुम्ही करता काय? इथं थोडंसं सूक्ष्म त्यांना निरीक्षण करावं लागणार आहे. थोडीशी पारदर्शकता ठेवून तुम्ही येणाऱ्या रुग्णांचं सगळं काही व्यवस्थित करून तुम्ही त्यांना आयसोलेशन विभाग वार्ड केलेले आहेत त्याच्यात तुम्ही विलगीकरण करून ज्याच्या स्वरूपाने हे करावं अशी अपेक्षा आहे. निश्चित नक्कीच मनश्री, प्रशासनाचं मायक्रो प्लॅनिंग कुठेतरी चुकतंय असं देखील नागरिकांनी आता खरं तर बोलून आपल्याला सोबत बरोबर आहे. आपण बघतोय की या सगळ्यामध्ये निर्बंध पण हवेत, खरं तर व्यवसाय सुद्धा चालू राहायला पाहिजे, पण निर्बंध सुद्धा अगदी तितकेच लादले गेले पाहिजे आणि त्या निर्बंधाबाबत जागरूकता सुद्धा लोकांमध्ये आणली गेली पाहिजे, कारण तसे निर्बंध पाळले जातात की नाही हे याची जबाबदारी सुद्धा प्रशासनाची. या सगळ्यामुळे कोरोना जो आहे म्हणजे पर्यटन सुद्धा होईल, व्यवसाय सुद्धा चालू राहील आणि कोरोना सुद्धा नियंत्रणात राहील. त्यामुळे शिथिलता कुठची आणून देताना त्यामागे आपण बघतोय की प्रशासनाची सुद्धा जबाबदारी तेवढीच वाढलेली आहे.